महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांची 53व्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती 2025 चे आयोजन 29 ते 31 मे 2025 दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे संपन्न। देशभरात दिनांक 21 मे ते 12 जून 2025 दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान राबवले जाणार आहे। या दोन्ही समारंभाचे उद्घाटन 29 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांची उपस्थिती होती, तर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी हे स्वागताध्यक्ष होते। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर, कृषी वित्त नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष श्री तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव सोबत आमदार डॉक्टर राहुल पाटील व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव, कृषी परिषदेचे महासंचालक, कृषी आयुक्त, कुलगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। सर्व संचालक यांच्यासह जवळपास 300 शास्त्रज्ञ उपस्थित होते। महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बैठकीचे आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्यात येते। यावर्षी परभणी कृषी विद्यापीठात ही बैठक आयोजित करण्याचा मान प्राप्त झाला। विद्यापीठांच्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी 36 नवीन वाणांसह साधारणतः 247 तांत्रिक शिफारसी या बैठकीत मांडण्यात आल्या। तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात आल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।